नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण 1 ते 10 टाईप पाहिले होते. आता आजच्या भागामध्ये आपण त्याच्या पुढील टाईप पाहणार आहोत. आता बघा, 2340 रुपयांना 15 शर्ट विकले तेव्हा दुकानदारास 60 रुपये तुम्हाला तोटा झाला, बरोबर. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? ज्या वेळेस तुम्हाला तोटा होतो का नाही त्यावेळेस तुम्हाला विक्री किमतीमध्ये तोटा किती झालाय तेवढा प्लस करायचा, म्हणजे आपल्याला निघते वस्तूची खरेदी किंमत. ओके, मग काय करायचं? इथं 2340 ही झाली विक्री किंमत, त्याच्यामध्ये 60 रुपये तुम्हाला झालाय तोटा, म्हणजे आपल्याला निघल तुम्हाला खरेदी किंमत. ओके, अशा पद्धतीने खरेदी किंमत निघल. मग ह्या दोन्हीची बेरीज केली, दोन्हीची बेरीज तुम्हाला 2340 अधिक तुम्हाला 60 बरोबर तुम्हाला किती येईल? 2400 येईल. त्यांनी सांगितलंय 15 शर्ट, तुम्हाला प्रत्येक शर्टची तुम्हाला किंमत विचारली म्हणून तुम्हाला भागिले तुम्ही फक्त 15 करा. ओके, 15 भाग लागला, 15 एके तुम्हाला 15 उरलं. 24 मधून 15 गेलं तुम्हाला 9. ओके, पुढून घेतला तुम्हाला 0. आता या ठिकाणी 15 सक तुम्हाला 90, या ठिकाणी 6 आणि तुम्हाला पुढचा 0 आहे असा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक शेअरची तुम्हाला खरेदी किंमत जी असेल का नाही ती 160 रुपये असेल. हा टाईप तुम्हाला 11 नंबरचा सर्वांना समजला असेल तर आपण पुढे बघू. आता बघा 12 नंबरचा टाईप काय? 12 नंबरचा टाईप प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे 50 पेन विकल्यास दुकानदाराला 150 रुपये नफा होईल. तर प्रत्येक पेनची खरेदी किंमत तुम्हाला विचारली, बरोबर. असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. मग या ठिकाणी काय करायचं? पहिल्यांदा आपल्याला 5 गुणिले 50 करून घ्यायचं, म्हणजे 5 गुणिले तुम्ही 50 केलं बरोबर 250 रुपये त्या पेनांची विक्री किंमत झाली, आपल्याला निघलं. मग आपल्याला दुकानदाराला 150 रुपये नफा झालाय म्हणून तुम्हाला 250 मधून 150 वजा करा, म्हणजे तुम्हाला येईल 100. ओके, 100 ही झाली खरेदी किंमत, खरेदी किंमत. ओके, मग आपल्याला खरेदी किमतीवरतीच आपल्याला प्रत्येक पेनाची खरेदी किंमत विचारली म्हणून पेन तुम्हाला बघायचं पहिल्यांदा किती आहे इथं ते. मग पेन किती आहे इथं? 50 पेन आहे इथं. मग 100 भागिले तुम्ही 50 केलं म्हणजे प्रत्येक पेनाची किंमत तुम्हाला किती येईल? तर 2 रुपये येईल. अशा पद्धतीने तुम्हाला 12 नंबरचा टाईप आणि नेहमी तुम्हाला एक्झामला विचारला जाणारा प्रश्न आहे. ओके, चला आता त्याच्या पुढचा टाईप बघा. टाईप क्रमांक तुम्हाला 13 नंबरचा. आता 13 नंबरचा टाईप काय आहे? एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 106 पट नफा होतो, तर खरेदीची किंमत किती? आपल्याला ज्या वेळेस तुम्हाला नफा होतो का नाही त्यावेळेस तुम्हाला अपूर्णांकाची ह्या ठिकाणी करायची तुम्हाला बेरीज. ओके, मग 1 आणि तुम्हाला 6 किती र? तर 7 झालं, त्याला भागायचं तुम्हाला, म्हणजे 1400 तुम्हाला 70 भागिले तुम्ही 7 करून टाका डायरेक्ट. ओके, 7 एके 7, 7 दुनी तुम्हाला 14, 7 एके 7 आणि तुम्हाला या ठिकाणी 0. आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? पट नफा होतो तर खरेदीची किंमत किती? ओके, ज्या वेळेस नफा होतो आणि खरेदीची किंमत काढत असताना तुम्हाला फक्त वजाबाकी करायची. ओके, म्हणजे या ठिकाणी 1470 वजा तुम्हाला 200 किती? 10. ओके, 0 मधून 0 गेला 0, 7 मधून 1 गेलं तुम्हाला 6, या ठिकाणी 14 तून तुम्हाला 2 गेलं 12, म्हणजे त्या तुम्हाला वस्तूंची खरेदी किंमत झाली 1260. सगळ्यांना तुम्हाला टाईप कळला असेल. चला आपण पुढचा टाईप बघूया. हा आपल्याला टाईप बघा पुढचा 14 नंबरचा टाईप. एक वस्तू 157 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो बरोबर, तर त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू किती रुपयाला? 226 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बरोबर. मग आता हा प्रश्न तुम्हाला सोपा आहे. या ठिकाणी वरती दिलाय तोटा, मग तोटा 1 पट दिलाय आणि नफा तुम्हाला दुप्पट दिलाय. ओके, नफा दुप्पट म्हणजे नफा तुम्हाला 2x झालं. क्लिअर? म्हणजे 1 अधिक 2 बरोबर किती झालं? 3. या ठिकाणी 3 लिहायचं. आलं लक्षात? मग ह्यांच्यातली तुम्हाला फरक करायचा, म्हणजे तुम्हाला 226 वजा तुम्हाला 100 किती? 57. आलं लक्षात? मग इथं 6 मधून तुम्हाला 7 जात नाही, तर 16 तून तुम्हाला 7 गेलं, 16 तून 7 गेलं किती र?
तर तुम्हाला 9 आलं. ओके. नंतर बघा तुम्हाला त्याच्या पुढं आपल्याला या ठिकाणी 1 राहिला होता, बरोबर. मग 11तून 5 गेलं किती? 6. या ठिकाणी पण हातचे घेतला आपल्याला, या ठिकाणी पण 1 राहिला होता. 1 मधून 1 गेला किती? 0. म्हणजे तुम्हाला याच्यामधला फरक 226 आणि 157 मधला फरक जे असेल ती 69 फरक असेल. मग भागिले त्याला 3 केलं का नाही, याला भागिले 3 करायचं म्हणजे तुम्हाला किती आलं? तर 23 आलं. मग त्यांनी सांगितलंय आपल्याला ज्या वस्तूमध्ये विकल्यानंतर तोटा होतो का नाही त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तोटा 1 पट होतोय. मग 1 ची किंमत आली तुम्हाला 23. मग तुम्हाला 157 मध्ये तुम्हाला 23 मिळवायचं. 157 अधिक तुम्हाला 23 बरोबर तुम्हाला 7 आणि 3 किती? 10. या ठिकाणी तुम्हाला 5 आणि 2 7, 7 आणि 1 किती? 8 आणि पुढचा 1 आहे असा. म्हणजे तुम्हाला त्या वस्तूची खरेदी किंमत आपल्याला 180 रुपये अशी येईल. ओके. सगळ्यांना हा टाईप तुम्हाला क्लिअर झाला असेल, कुणाला काय अडचण नसेल. आता बघा पुढचा आपण टाईप बघूया. टाईप क्रमांक तुम्हाला 15 नंबरचा. आता 15 नंबरचा टाईप काय आहे बघा. एक वस्तू 60 रुपयास विकली असता खरेदीच्या 1/5 पट नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? नफा झाला का नाही अपूर्णांकाची तुम्हाला लक्षात ठेवायचं, या ठिकाणी बेरीज करून टाकायची बिनधास्त. म्हणजे तुम्हाला वस्तूची विक्री किंमत 60 रुपये भागिले तुम्हाला 1 अधिक तुम्हाला 5 बरोबर किती? 6. ह्या 6 भागा म्हणजे 10 रुपये तुम्हाला काय असेल? तर नफा असेल, बरोबर. आणि आपल्याला काय काढायचंय? तर खरेदीची किंमत. मग वस्तूच्या विक्री किमतीमधून तुम्हाला नफा जर मायनस केला तर आपल्याला भेटेल काय? खरेदीची किंमत. म्हणजे या ठिकाणी 60 वजा तुम्हाला 10 बरोबर वस्तूची खरेदी किंमत किती? 50 रुपये तुम्हाला असेल. किती? 50 रुपये. चला आता पुढं टाईप क्रमांक 16 नंबरचा. आता 16 नंबरचा टाईप. एका व्यक्तीने एक घड्याळ 540 रुपयास विकल्याने 10% तोटा होतो. जर 20% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असली तर त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायस हवे असा तुम्हाला प्रश्न आहे. मग तुम्हाला सांगतो काही लोड नाही घ्यायचा. आता ह्या ठिकाणी काय करायचं? 540 मांडून घ्यायचं. त्याच्या पुढं 10% तोटा म्हणजे 100ची वस्तू कितीला विकल? 90 रुपयाला. मग ह्या ठिकाणी 90 मांडा. त्या ठिकाणी 20% नफा त्याला पाहिजे म्हणजे 100ची वस्तू कितीला विकल? 120 रुपयाला. या ठिकाणी 120 मांडायचं. मग इथं तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा, तिरपी किंमत. ओके. मग तिरपच गुणाकार केल्यानंतर तुम्हाला मी सांगितलंय पाठीमागं क्वेश्चन मार्कला तिरपी किंमत जी असेल ती नेहमी तुम्हाला छेदस्थानी मांडायची. म्हणजे छेदस्थानी या ठिकाणी आले 90. बाकीच्या किमती तुम्हाला अंशस्थानी मांडून घ्या. 540 गुणिले 120 पहिला 0 घालवून टाका. 0 गेला. 9 भागा 9 सक किती? 54 आणि 12 गुणिले 6 12 सक 72 बरोबर तुम्हाला 720. तुम्हाला या ठिकाणी काय आलंय? तर 720 रुपयाला त्या घड्याळ विकायला हवं तेव्हा त्याला 20% तुम्हाला नफा होईल. कुणाला काय ह्या एक्झाम्पल बद्दल जरी शंका असेल तरी तुम्ही बिनधास्त विचारा. ओके. चला आपण पुढे जाऊया. टाईप क्रमांक तुम्हाला 17 नंबरचा. आता 17 नंबरचा टाईप काय आहे? खरेदीच्या 106 पट तोटा सहन करून एक वस्तू 900 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? बरोबर. आता ह्या ठिकाणी व्यवहारामध्ये जर तुम्हाला तोटा झालाय का नाही तुम्ही लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला आपल्याला वजाबाकी करायची. मग अंश आणि छेदाची वजाबाकी केली. मग 6 मधून तुम्हाला 1 गेला 5. ओके. मग तुम्हाला लक्षात ठेवा 900 भागिले तुम्ही 5 करा. या ठिकाणी भाग लावा तुम्ही. ओके. 5 1 5. नंतर तुम्हाला उरलं किती? 4. पुढून घेतला तुम्हाला 0. ओके. नंतर 5 ने 40 ला 5 8 40 8चा म्हणजे ह्या ठिकाणी 0. ओके. सगळ्याला हे क्लिअर झालं. आता मला सांगा तोटा होतो त्यावेळेस तुम्हाला आपल्याला विक्री किमतीमध्ये आपण प्लस करतो तोटा. ओके. मग ह्या ठिकाणी 900 ही विक्री किंमत अधिक तुम्हाला 180 बरोबर तुम्हाला 1000 तुम्हाला 80 ही झाली वस्तूची खरेदी किंमत. कुणाला काही शंका असेल तरी तुम्हाला कमेंट करून सांगा. चला. ओके. चला पुढचा टाईप. टाईप क्रमांक तुम्हाला 18 नंबरचा. आता 18 नंबरचा टाईप काय? सचिनने एक मोबाईल 900 रुपयाला खरेदी केला. त्याने तो मोबाईल
विकासला 20% तोट्याने विकला, विकासने दीपकला 10% नफ्याने विकला, तर दीपकला तो मोबाईल किती रुपयाला मिळाला असेल? आता ह्याची मांडणी कशी करायची तुम्हाला सांगतो शॉर्टकटमध्ये. पहिल्यांदा मांडून घ्यायचं 900, बरोबर. 900 झालं. पहिल्यांदा बघा, विकासला 20% तोट्याने, कुण्या तर तो मोबाईल 20% तोट्याने म्हणजे 100तून 20 मायनस करायचं, बरोबर. 80 भागिले 100. परत त्याच्या पुढे बघा, विकासने दीपकला 10% नफ्याने विकला, म्हणजे 100मध्ये तुम्हाला 10 प्लस करायचं, म्हणजे 110 भागिले किती 100. आता तुम्हाला तो मोबाईल दीपकला किती रुपयाला मिळाला असेल या ठिकाणी तुम्हाला निघेल. ओके. मग तुम्हाला पहिलं काय करायचं काम, शून्याला शून्य घालवून टाकायचं. बघा खाली 4 शून्य इथं, वरचं 4 शून्य तुम्ही घालवून टाका. ओके झालं. या ठिकाणी डायरेक्ट गुणाकार करा. 11 गुणिले 8 बरोबर 88 आलं. हा 88 गुणिले तुम्हाला 9, तुम्हाला 9 8 72. ओके. या ठिकाणी 2 हातच्या उरलं किती 7, 9 8 72, 72 आणि 7 किती तुम्हाला 79. म्हणजे तुम्हाला दीपकला तो मोबाईल किती रुपयाला मिळाला असेल तर 792 रुपयाला मिळाला असेल. कुणाला काही ह्या एक्झाम्पल बद्दल जरी शंका असेल तरी विचारा. चला ओके, चला पुढं. आता टाईप क्रमांक तुम्हाला 19 नंबरचा. आता 19 नंबरचा टाईप काय? 19 नंबरचा टाईप तुम्हाला 2 खुर्च्या प्रत्येक 900 रुपयाला विकली असता एका खुर्ची मागं 20% नफा झाला, दुसऱ्या खुर्ची मागं 20% तोटा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती असं तुम्हाला एक्झाम्पल सर्व एक्झामला विचारलं जातं. पण प्रश्न कसा सोडवायचा शॉर्टकटमध्ये बघा. वस्तूची किंमत आपल्याला काही देणं घेणं नाही. आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं, 20% नफा एका वस्तू मागं घावलाय, एका वस्तू मागं तुम्हाला 20% तोटा घावलाय. मग तुम्हाला या ठिकाणी x वर्ग भागिले तुम्हाला 100. x म्हणजे नफा किंवा तोटा तुम्हाला किती आहे 20%, त्याचाच वर्ग करायचा. मग 20चा वर्ग किती र 400 भागिले तुम्हाला 100. तुम्ही लक्षात ठेवायचं एका व्यवहारामध्ये तुम्हाला 20% नफा, एका व्यवहारामध्ये 20% तोटा असेल, अशा व्यवहारामध्ये तुम्हाला नेहमी तोटाच होतो. म्हणून तुम्हाला ह्याने भाग लावला तुम्हाला 4 आलं, पण 4 तुम्हाला काय असेल तोटा असेल. लक्षात ठेवा. एक्झामला तुम्हाला प्रश्न येईल, पहिलाच पर्याय 1 नंबरचा येईल 4% नफा, पण तुम्ही लक्षात ठेवायचं अशा व्यवहारामध्ये नेहमी तुम्हाला तोटा होतो. लक्षात ठेवा. ओके चला, आपल्याला क्लिअर झाला असेल. टाईप क्रमांक तुम्हाला 20 नंबरचा. आता 20 नंबरचा टाईप काय, खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 4:5 असेल तर शेकडा नफा किती? मग मला सांगा पहिला शब्द तुम्हाला काय वापरला रे, खरेदी किंमत, बरोबर. मग खरेदी किंमत तुम्हाला ही खरेदी झाली, आणि पुढचा शब्द विक्री किंमत, मग ही झाली विक्री. ओके. मग मला सांगा 4ला किती झाले 5 झाले. मग 4ला 5 झाले म्हणल्यावर मला सांगा 4 वरती 1 रुपया नफा, बरोबर. तर 100 वरती किती नफा असा तिरकस गुणाकार करून टाकायचा. मी तुम्हाला सांगितलंय तसा प्रश्न तुम्हाला सोडवायचा. मग तुम्हाला 1 गुणिले तुम्हाला 100 भागिले क्वेश्चन मार्कला तिरपी किंमत तुम्हाला छेदस्थानी मांडायची, म्हणजे ह्या ठिकाणी 4, बरोबर. 4ने भाग इथं बसला 25चा, म्हणजे त्याला 25%. लक्षात ठेवा काय झाला तर नफा झाला. कुणाला काय ह्याच्याबद्दल कुणाला काही शंका असेल तर बिनधास्त तुम्ही विचारा. ओके. कुणाला काय अडचण आहे का? ओके चला.